गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र विज्ञानतो ज्ञानराजा सुपात्र तया चरिता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांनी जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार. आपण मागच्या वेळेला 11वा अध्यायातला आता शेवटच्या भागात आलेलो होतो. आपण मागच्या वेळेला बघितलं होतं की अर्जुन ते विश्वरूप सगळं बघून भयानक पण वाटतंय, त्याला आश्चर्य पण वाटतंय, नवल पण वाटतंय, भांबावलेला आहे आणि प्रथमच त्याला जरा भगवंतांचं खरं रूप काय ते कळतंय आणि तो असाच घाबरलेला असताना, भयभीत झालेला असताना तेव्हा आपण म्हणत होतो, ऐसे म्हणिले तर आहे देवे अर्जुना तुम्ही माझे हे जाणावे, येर जाणमी आडवे सरळ ग्रास. सगळ्यांचाच ग्रास घेतोय भगवंत, त्यांच्या मुखामध्ये सगळं जग जातंय हे बघून तो घाबरला होता आणि म्हणून तो म्हटला, हे काय चाललंय भगवंता, आता सगळ्यांचाच तू कसा ग्रास घ्यायला लागलास, माझ्या पुरता तरी आता तू मला कृपा कर. असं म्हटल्यावर भगवंत त्याला थोडासा आधार देण्यासाठी मग म्हणतायत की अर्जुना तुम्ही माझे हे जाणारे. अरे अर्जुना, तुम्ही पांडव ह्याच्यातून बाहेर आहात, तुम्ही माझे आहात असं म्हणतात भगवंत. तुम्ही माझे, माऊलीचे शब्द काय बघा, तुम्ही माझे हे जाणारे, पांडव माझे. येर जाणं मी अवघड ठरलं ग्रास, इतरांचा मी ग्रास घेतोय म्हणजे त्यांचं आता मरण आलेलंच आहे. आणि म्हणून तू जरा घाबरू नको, थोडस आश्वासन द्यायच्या दृष्टीने भगवंत त्याला असं म्हणतात. पैसा सैन्याचा यया बघा, मोडता वेळू न लागेल पैसा, म्हणून उठी उठी वेगा शहाणा होईल. समजावून सांगतात भगवंत, अरे बघा म्हणजे आकार रचना, हे सैन्याचा आकार रचना काय आहे ना, ते मोडायला काही वेळ लागणार नाहीये. नुसती चित्रासारखी आहेत, कुंभाराच्या मातीची चित्र बनवतात तशी म्हणायचं. तू नुसतं निमित्त मात्र हो हेच सांगायचंय. आधीच आलेलं यांचं मरण, आधी यांचं मी मरण ओढूनच घेतलेलं आहे आत्माच्या, त्यांना ग्रासून टाकलेलं. त्यामुळे केवळ ती मातीची जी चित्र असतात ती हाताने नुसती ढकलली की जावी, तसं तुझ्याकडनं होणार. म्हणजे सांगायचं काय भगवंताला की कर्तृत्व तुझ्याकडे येणार नाहीये, तुला पाप लागणार नाहीये. म्हणून ते म्हणतात की मोडता वेळून न लागेल का, आणि मग तूच ह्या सगळ्यांचा नाश केलास आणि कोरडे यशाची नाही, समग्र राज्यही आले आहे, तो निमित्त मात्रची होय सव्यसाची, म्हणजे तुला यश मिळेल. आता आपण थोडीशी लालूच पण दाखवतो, एखादं काम करून घ्यायचंय मुलाकडनं की थोडी आई म्हणते बाबा रे असं कर, मी देईन ना तुला, छान करीन काहीतरी, तसं थोडस त्याला आहे. पण आशा दाखवत आहे की तुला एकट्यालाच यश मिळेल. की अर्जुनाने सगळं एकट्याने, जवळजवळ तसंच झालं ना, त्यांनी पराक्रम खूप केला, बाकीच्यांनी पण हे केलं, पण अर्जुनाचा पराक्रम सगळ्यात मोठा होता. ती युद्धाचा प्रसंग आता आलाच आहे, तर राज्य पण मिळेल आणि तुझ्याकडे कीर्ती पण येईल. कारण आधी काय सांगितलं होतं भगवंताने की तू कीर्ती पण जाईल, तुला पळकुटा म्हणतील, घाबरट म्हणतील. त्याच्यामुळे तू हे केलंस युद्ध तर तू नक्की जिंकशील, तुला यश मिळेल, राज्य मिळेल, कीर्ती मिळेल. आणि सव्यसाची असा शब्द वापरलाय. सव्यसाची म्हणजे दोन्ही हाताने धनुर्विद्या विद्या लक्ष करणारा. म्हणजे ते नको भगवंत म्हणतात एका हाताने नको, दोन्ही हाताने कर, आता तो बाण सोड बराबर आणि जिंकून घे सगळ्यांना, असं भगवंत त्याला सांगतात. द्रोणाचा पाडू न करी, भीष्माचे भय न धरी, कैसेनी कर्णावरी परच उभे न म्हणी. भीष्माना कसं मी मारू पितामह, द्रोण माझे गुरु आहेत, काय करू. कर्ण तर आमच्या चुलत भावांच्या मधलाच मित्र आहे त्यांचा, असं जे सगळे वंदना करत होता. म्हणून मुद्दाम म्हणतात त्यांचा काहीही तू विचारच करू नकोस,
सरळ युद्ध करतो. त्यांचं भय कशाला वाटतंय तुला? जेव्हा तुला देखिले हे माझी या बदली पडिले, तेव्हाची आमचे आयुष्य सरले आता रीती सोपे. तू जेव्हा अर्जुना बघितलंस की माझ्या मुखात हे गेलेले आहे, तेव्हाच त्यांचं मरण आलेलं आहे, झालेलं आहे. आता ते कशात म्हणे रीती सोपे, सोपट म्हणतात ना, सोपट असतं ना त्याचं, पोकळ आत्मा, काही त्याला नसतं, नुसतं असं दाबलं की ते गेलं. तशी पोकळ सोपटे म्हणे फक्त. माझ्या मुखामध्ये गेलेले तू बघितलंस तेव्हाच त्यांचं मरण आलं, नशिबात लिहिलेलंच आहे आता त्यांचं मरण. सगळ्यांच्या नशिबात इथे लिहिलेलं असतं तेव्हा म्हणजे काय होणार का, म्हणून आपण म्हणतो अरे त्याला जणू ते बोलवलं बरं का मरणाने आपली, आणि तिथे गेला तो त्यावेळेला बरोबर कसा गेला तिथे आणि असं कसं झालं, ते नशिबाने ते ठरवलेलं असतं, तसं झालेलं आहे. त्याच्यामुळे तू युद्ध कर न भीता, असं भगवंत सांगतायत की मी आधीच त्याला मारून टाकलंय वगैरे. आणि हे ऐकून अजून अर्जुनाचे आश्चर्य वाढलेलं आहे. म्हणजे आता थोडं थोडं त्याला कळतंय. दहाव्यामध्ये तर कळलेलंच होतं त्याला, थेरी ऐकली होती की कसा विश्वरूपात सगळा नटला आहे. हे अर्जुने मोठे ऐकले आणि सुख की भय दुणावले, हे नेणो परी कपिंनले सर्वांग तयाचे. ज्ञानदेव आपल्या मनातले विचार सांगतात. ते म्हणतात हे असे शब्द भगवंतांच्या मुखातनं ऐकलंय की आधीच त्यांना मारून टाकलेले तोच करणार आहे, सगळेच भाव आहेत. कपिंनले माऊली म्हणते की सुखाने त्याचं कापर कुठलं का भयाने हे काय मला माहित नाही, पण कापर कुठलं खरं. एक तर त्याला एका बाजूला अष्ट सात्विक भाव वाटत होते, एका बाजूला भय वाटत होतं, भगवंतांचं हे खरं रूप बघून आतमध्ये उर्मी उठत होते. आणि म्हणून कापिंनले सर्वांग त्याचे, आतून कुठनं तरी सुखाची लहर येत होती त्याच्यात. पण त्याच्याबरोबर थांबवलेलं तर भय पण होतं. म्हणून माऊली म्हणते की नक्की सुख का भय हे काय नाही, पण झाली खरी अशी स्थिती अर्जुनाची. हे जेव्हा भगवंतांचे बोलायचे, मग तैसाची भेण भेण उडती जोहारुनी चरण, मग म्हणे जी आपण ऐसे बोलिले ती. जरा घाबरत घाबरत नमस्कार करून चरणावर डोकं ठेवून. आता चरणावर म्हणजे काय, कुठे त्याला विश्वरूपाचं चरण आपण मागे बघितलं, कुठे हात आहेत कुठे काही कळतच नव्हतं, पण अंदाजाने त्याची चरणावर डोकं ठेवून नमस्कार केला. आणि कारण आता तो एक वेगळ्याच भावनेमध्ये भगवंतांचं खरं रूप कळलं. भेण भेण भीत भीत जरा म्हणतोय, जरा घाबरतोय, पण जोहा जोहारू नमस्कार शरणागत झालेला म्हणे. भगवंता तुम्ही असं म्हणालात म्हणे मगाशी, आपण मागच्या वेळेला बघितलं की तुम्ही आहात तरी कोण नक्की, असं अर्जुनाने विचारल्यावर भगवंत म्हणतात मी काळ आहे, प्रत्यक्ष काळ आहे मी, आणि सगळ्यांचा ग्रास करतो. म्हणून तो अजूनच घाबरला. आता मग काळ म्हणतायत म्हणजे या सगळ्यांचा ग्रास घेणारच. म्हणून परत इथे तो म्हणतोय, अहो मगाशी भगवंत तुम्ही असं म्हणाला ना, तरी अर्जुना मी काढू आणि ग्रासीचे तो माझा खेळू, हा बोलू की आढळू मानवानी. मीच काळ आहे, हा माझा खेळ आहे, सगळ्यांचा ग्रास करायचा जणू ते खेळ लिहिला आपण भगवंताची लिहिला आहे. हे तुम्ही म्हणाला ठीक आहे, मी मानतो मी की तुम्हीच सगळी उत्पत्ती, तुम्हीच स्थिती लय सगळं तुम्हीच करता, हे मानतो मी. पण म्हणून आधी तरी भरे भोगे स्थिती वर्जित आहे जगे, वर्तीजत आहे जगे. स्थित या कृपात येतो एक ग्रासीसी तू हे न लगे माझ्या जीवी. भरे भोगे म्हणजे भोगांनी संपन्न, म्हणजे आता अर्जुन ज्ञानी होता, त्यांनी वाचलेलं होतं सगळं, काय उत्पत्ती स्थिती लय काय असतं, किती काळाने काय होतं हे साधारण त्याला माहित होतं. म्हणून तो म्हणतोय तसं बघायला गेलं शास्त्रात आणि विचारण्यात तर आत्ता काही प्रलयाची वेळ नाहीये, मग आत्ताच तू सगळ्यांचा ग्रास का घ्यायला लागलेला आहेस, हे मला पटत न लागे माझ्या जीवी, मला पटत नाही. दोघांचे भावबंधन बघा, त्यांचे संवाद जे आहेत ते एका मित्राचे संवाद चालावे तसे. तो गुरु तर आहेच, आता हा भगवंत आहे पण कळले, तरी पण सख्य आहेच कुठेतरी, आणि माता पिता मानलेलाच आहे, गुरु माता पिता.
तो दरवेळेला म्हणतो आईला काय सांगायचं, जाऊन तर कुणाला सांगायचं. तर म्हणून मला हे पटत नाहीये की आत्ता कसा काय प्रलय आला. हे एकुले दिवस आम्हा काही नेणवेची श्रीरामा, आता देखतसे महिमा गंभीर तुझा. आता इथे बघा श्रीरामा असं संबोधलेलं आहे. श्रीकृष्णाला श्रीरामा असं संबोधलेलं आहे. त्याचे दोन्ही अर्थ घेतलेले आहेत भाष्यकारांनी. श्री म्हणजे लक्ष्मी, राम म्हणजे आनंद देणार, लक्ष्मीला आनंद देणार, लक्ष्मीचा आवडता असा पण. आणि आता त्याला कळलंय, काय म्हणते, कळला महिमा गंभीर तुझा. काय महिमा कळला, तू ते परमतत्व आहेस, तू सगळा भरून राहिला. श्रीराम काय आणि कृष्ण काय एकच, हे आता त्याला कळलं. आणि त्या दृष्टीनेही इथे श्रीराम हे त्यांनी संबोधन वापरलंय की आता तुझा महिमा मला कळतोय बाबा, की कसा काय तू तेवढा विश्वाचा निर्माता तूच, संहार करणारा पण तूच. जेथुनी नाना सृष्टीच्या होळी पसरती भूतग्रामाची या वेळी तया महत ब्रह्मा ते व्याली दैविकी इच्छा. सृष्टीच्या गोळी म्हटले मालिका की ब्रह्मांड कित्येक आकाशगंगा आहेत, कित्येक ग्रहमाला आहेत, कित्येक सूर्यमाला आहेत, म्हणून गोळी हा शब्द. भूतग्रामाची या वेली, आणि अशा ह्याच्यातनं भूतग्रामाच्या वेली वाढतायत आपल्या एक 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 एक. 4 प्रकारचे असतात ना, उद्भिज, जालज, अंडज, अशा योनीतनं ही सगळी भूत मात्र तामसाळ जन्म तयार हवे तसे होतात. आणि मग तया ते महत्ब्रह्म, महत्ब्रह्म मूळ माया, दैविकी इच्छा, दैविकी दैवी माया, भगवंताची शक्ती माया ती दैवी आहे, देवाची आहे म्हणून दैवी आहे. इच्छा म्हणजे त्यांचा संकल्प, आधी संकल्प, ह्यालाच मूळ माया समर्थांनी म्हटलेलं आहे. ही एको अहम बहुस्यामी, अशी स्पंदन कुठेतरी त्या शक्तीमध्ये निर्माण झाली. मी एकच एक आहे, मी अनेक रूपात नटावे, हाच तो आधी संकल्प मूळ माया. त्याच्यातनं हे सगळे भूतग्राम वेली सगळ्या तयार झाला. हे आता मला पटलंय, अर्जुन म्हणतो हे तुझ्यापासूनच सगळं तयार झालं. हे सगळे भाव चैतन्य हे सगळं तुझंच निर्मिती, तुझ्याकडनंच झालं. सत असत हे भाव अभाव क्षमा सगळं सगळं तुझेच भाव आहे. आता मला पटलंय म्हणे. किंबहुना तुम देवे विश्व विस्तारिले आहे आगवे, तरी अनंत रूपा वानावे कवणे तू ते. किंबहुना म्हणजे आता तूच सगळीकडे पसरलेला आहेस, आणि कसा काय तुझा विस्तार झालेला आहे हे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही. शब्दच नाहीत, अनंत रूपा, अनंत रूपाने नटलेला आहेस तू. त्याच्या अनंत व्यापकतेमुळे मी तुझं वर्णन तरी कसं करू. 10व्या अध्यायामध्ये जेव्हा गुरु स्तवन केलेलं आहे माऊलींनी प्रथम, त्याच्यात गुरु महिमा त्यांना त्यांनी म्हटलेलं एवढे महिन्याचे करणे वाच्या वळे वानुमी कवणे, त्या सूर्याची अंगे उठणे लागत असेल. हो, काय महिमा आपल्या गुरूंचा आणि भगवंतांचा. इथे गुरु म्हणून केले, पण गुरु आणि गुरु ब्रह्म गुरु विष्णू. तुमचा महिमा मी वाढू कसा काय, सूर्याच्या अंगाला कोणी उठणं लावायला समर्थ आहे. तसं म्हणे तुमची स्तवन करणं हे अशक्य आहे. मी तुमचं वर्णन तरी कसं करू, पण कळलंय मला तुमचा महिमा. पाठी तिने साध्यंत न्याहाळी श्रीमूर्ती ते, आणि पुढे ती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो. परत एकदा तो विश्वरूप बघून घेतोय, एकदा बघतोय, एकदा डोळे मिटतोय, असं चाललेलं आहे त्याचं. आणि काय तो म्हणतो मला कळतच नाही, वर्णन काय करू, तुझी स्तुती कशी करू. म्हणून नुसता नमस्ते नमस्ते हे प्रभो नमस्ते, तुला नमस्ते, असं कल्याण नमस्ते असंच म्हणत चाल. काय सुचतच नाहीये, काय म्हणावं आणि काय करावं ते त्याला सुचतच नाहीये. एखादी आपण बघा कुठेतरी तुम्ही गेलात, समजा हिमालयात गेलात, हिमालयातलं भव्य एखादं स्वरूप बघितलं, खूप मोठा बर्फाचा ग्लेशियर पाहिलाय, हो जरी तुम्ही गेला असाल जमा 14,000 फुटावरती डोळे फिरतात, तेव्हा आपल्याला असं भव्य दिव्य बघून काय आपली म्हणतो आपण अरे काय बोलावं काही कळत नाही, तशी त्याची स्थिती झालेली आहे. न्याहाळी श्रीमूर्ती ते, श्रीमूर्ती म्हणजे ती विश्वरूपातली जी त्यांचं जे सगळं रूप आहे ते तो बघतो. आणि त्याच्यामुळे त्याला तिथे त्याचं जे सगळं उग्र रूप आहे
तो महिमा पण कळला. आता या उग्र रूपाचं वर्णन करू, याला नमस्कार करू का आणि काय करू, असा तो भांबावून गेलेला आहे. किंबहुना केवळ सर्व हे तूची निखळ, परी क्षीणानवी कल्लोळ पयाचे जैसे. अरे देवा काय सांगू तुला, म्हणजे क्षीरणार दूध दूध क्षीरसागरामध्ये लाटा क्षीरच दुधाच्याच अमृताच्याच. तसा म्हणे तूच सगळ्यात नामरूपाने नटलेला आहे. जे जे आहे विश्वात आहे त्याची तूच आहेस, त्या आकाराने तूच नटलेला आहे. आपण पूर्ण विश्वात व्यापलेला अशी आता माझी पक्की खात्री झालेली आहे. आणि आता हा तो महिमा त्यांचा सांगतोय आणि परत परत म्हणतोय, कळलंय मला तू कोण आहेस, कळलंय मला तू कोण आहेस. ह्याच्यात त्याच्या पुढे त्याच्या मागे त्याची भावना आहे की आता तुझा महिमा कळला बाबा, आता बाद झालं, असं त्याला थोडं म्हणायचं. एकदम कसं म्हणायचं, म्हणून ते हळूहळू थोडस आपलं बाहेर नाही असं नाही. तो सुखाची उर्मी उठलेली आहे, भयाची उर्मी उठलेली आहे, भांबावलेला आहे. पण कुठेतरी आतमध्ये त्याला ते चतुर्भुज रूप बघावं अशी इच्छा दाटून आलेली आहे. आहा थोर वाऊर जाहले, अमृते संमार्जन म्या केले, वारिके गवली दिदले काम ते. आता त्याला परत एक वेगळाच विचार डोक्यामध्ये येतोय बरं का. सगळं काय, हा विचार करू का तो विचार करू, हे करू का ते करू. आता त्याच्या डोक्यात अरे भगवंतांचं आपलं खरं रूप आता कळलेलं, महिमा कळला आणि आपण कसे वागलो त्यांच्याशी. सख्य आहे आपली पण म्हणून कसे वागलो. हे परमतत्व भगवंत आहे, परमेश्वर आहे प्रत्यक्ष. हे तेव्हा मला जाणत नव्हतं, पण आता जाणतोय. पण त्याला आता ते वाटायला लागलं आपण अक्षम्य वागलो. म्हणून तो क्षमा याचनेच्या दृष्टीने आता तो बोलतोय. वाऊर थोर अरे अरे अरे, काय वाऊर अयोग्य वाटलं, काय चूक झाली. म्हणजे अमृत, मला अमृत मिळालं, त्यांनी सडा घातला, सडा संवर्धन केलं. अरे अमृत चांगलं पिऊन अमर होऊन हे करायचं, तर त्याने म्हणे त्या अमृताने सडा मांडला. वारिके, वारिके म्हणजे शिंगरू घोड्याचं किंवा ते म्हणे घेऊन दिलेले काम होते. एवढा तू श्रीकृष्ण माझ्या जवळ नातलं पण मित्र पण, आणि तुझी कदर नाही केली. मी जणू काही मी कामधेनूला टाकून देऊन ते शिंगरू घेतलं. अशी माझ्याकडनं आगळीक झाली. आता हे कुठल्या तोंडाने सांगू म्हणे मी तुला. विपाय, आता हे बऱ्याच या ओव्यांना माऊलीने बघा आपल्या कल्पनेने सांगितलंय की कसा काय अर्जुन आणि श्रीकृष्ण मित्र मित्र जेव्हा भेटत असतील तेव्हा कसा वागत असेल, त्या की त्याच्याकडनं कसं कसं श्रीकृष्णाच्या भावाचं उल्लंघन झालं असेल. फार सुंदर वर्णन केलं. अनेक ओव्यातल्या ते एक आपण बघू. विपाय रावणी येवो तरी तुझे अंगे मानो पावो, मानस न मानसी जरी जागो रुसवणी सलगी. विपाय, कधीतरी म्हणे मी घरी यायचो तुझ्या रावळे येऊन, तर मग तुझी मी अंगे मानू, तुझ्याकडनं मान घेत होतो मी. हा मला असं कर तसं कर. आणि समजा तू मान दिला नाहीस, माझा ऐकलं, मित्रत्वाच्या नात्याने म्हणायचा तू नाही दिलास तर रुसून बसायचो. रुसवणी सलगी, अवज्ञा करत होतो तुझी, मी रुसून बसायचो. आणि आता मला कळले काय आहे कसं वागत. एखाद्या माणसाला प्रवासात म्हणा किंवा अचानक कुठेतरी भेटली, एखादी व्यक्ती भेटली आहे आणि त्यांची ओळख झाली आहे आणि आपण नेहमीसाठी त्यांच्या काय तुम्ही कुठे ना असं वगैरे म्हटलं माहित नाहीये, पण ती एक महान व्यक्ती आहे. आणि जेव्हा नंतर आपल्याला कळतं तेव्हा आपल्याला लाज वाटते. अरे एवढी मोठं व्यक्तिमत्व आणि आपण आपल्याला माहित नाही ना, आपण त्यांच्याशी असं बोलतो वगैरे. तसं अर्जुनाचं झाले, काय भगवंता मी कसं वागलो तुझ्यासाठी, तुझ्या बरोबर पूर्वी, माझं मलाच आता कळत नाहीये. आणि देवाचे जी क्षमत्वे क्षमा, आधारू झाली आहे भूतग्रामा, म्हणून जी पुरुषोत्तमा विनवू ते थोडे. आता काय सांगू पुरुषोत्तमा तुला, की तू आईसारखा आईच्या मनात. देवाचे क्षमत्वे क्षमा, देवाचा क्षमा हा जो गुण आहे देवत्वाचा, तुझा बाणा आहे, त्याच्यातनच खरं पृथ्वी क्षमा हा गुण निघालाय तुझ्याकडनंच. आणि म्हणून पृथ्वी पण तुझ्यासारखीच क्षमा देणारी आहे सगळ्यांना. किती पृथ्वी सहन करते आपल्या अनाचार काय, पण तरी ती क्षमा करून आपल्या सगळ्या लेकरांना अन्न धान्य पाणी सगळं देतीच आहे. मग विनू भूतग्रामा म्हणे
विनवते थोडे, ह्या सगळ्या भूतग्रामाला तू आधार आहेस, सगळ्यांचं तूच करतोस. आता मी तुला किती विनव म्हणजे किती क्षमा मागितली ना तुझी, तरी ती म्हणे थोडीच. तेजा क्षमा धृती शौच मात्र हो न अति मानिता. आपण दैवी गुण बघायचं 16 मध्ये, त्याच्यातला म्हणजे दैवी गुण आहे क्षमा. त्याच्यामुळे आता तुम्हाला क्षमा केलेलीच बरी. हे जाणीते व्यासाचे महिमान आता देवाचे, देवा होय चराचराचे जन्मस्थान. तुझं महिमान खरोखरच मी मानलं, मनापासून मानले. तू चराचराचं जन्मस्थान आहे ते मला मान्य झालेलं आहे. आणि म्हणून तुझी क्षमा जितकी मागावी तितकी कमीच आहे असं म्हणतात. पुत्राचे अपराध जरी झाले अगाध, तरी पिता साहेब निर्द्वंद्व तैसे साहजी जो. पुत्राचे सहस्रापराध माता काय म्हणे तयाचा ठेवतो, तेही तो कृपाळू गोविंद मायबाप मजला. देवीदास म्हणतात इथे पिता म्हणून त्यांनी म्हटलं. पिता माता दाता पिता म्हणतोच आहे ना सगळ्या जगाचा. तो पिता आपल्या पुत्राचे अपराध कसे सांगतो म्हणे, निर्द्वंद्व दुजा भाव न ठेवता. ह्याला माऊलीने आक्रोशेन क्षमा असा शब्द वापरलेला आहे दैवी गुणाने. आक्रोश म्हणजे एखाद्याला आपण काय काय वेळेला आपल्या मनात नसतं, वरवर चल जाऊ दे, केलं माफ तुला, केलं क्षमा वगैरे मनात नसतं, किंवा मोठ्या गर्वाने मी किती मोठेपणा करते असं. ही क्षमा नव्हे, शांती असा शब्द वापरला. आक्रोशेन क्षमा, अशी क्षमा पिता तो पुत्राला दुजा भाव न ठेवता ती क्षमा करतो. तसं तू मला क्षमा कर, माझे अपराध पोटात तरी देवेशी सरगी केली. जे विश्वरूपाची आळी घेतली, ते माय बापे पुरवली स्नेहाळेची. तू तर माझी किती लाड पुरवलीस म्हणे. पुत्राच्या तुझ्याशी सलगी केली आणि अगदी आईजवळ हट्ट करावा ना, तसं मी विश्वरूपाचा हट्ट केला. आणि तू माय बाप ती पुरवलीस, माझी ती लळा तो तू पुरवलास, लाड पुरवलास. परी आता ऐसी चाल जीवी, जे तुझसी गोठी करावी, जवळीक हे भोगावी अलिंगावासी. हळूच येते आता त्याच्या खरं काय. पण आता मात्र म्हणे कळलं सगळा तुझा महिमा, पण आता मात्र माझ्या मनात अशी उर्मी उठतेय, अशी इच्छा होतीये की तुझ्याशी जवळीक लाभावी. या विश्वरूपाची कशी जवळीक लागली सलगी, जसं मी तुझ्याशी कृष्णाशी श्रीकृष्णाशी जवळीक करत होतो तशीच करावी आलिंगावासी, आलिंगन द्यावं तुला अशी इच्छा होतीये. मित्राप्रमाणे सलगीने वागावे. आता एकदम म्हणत नाही येतो की मी जरा घाबरलो काय, पण आता का मला हे रूप नको, चतुर्भुज का हवाय ते थोडं थोडं सांगतो. पै चराचर विनोदे पाहिजे, मग तेने सुखी घरी राहिजे. तैसे चतुर्भुज रूप तुझे तो विसावा आम्हा. खरी विश्रांती आम्हाला म्हणे समाधान ना चतुर्भुज रूपात, सगुण रूपात, सगुण भक्ती करून मिळतं. त्याच्यासाठी माऊली काय म्हणते, चराचर विनोदे पाहिजे, मग त्याने सुखे घरी राहिजे. विनोदे म्हणजे सहज मजेने. लोक जातात फिरायला, आज काही ही ट्रिप करू, उद्या काही ते ट्रिप करू, इकडे गेलो तिकडे गेलो, बघितलं सगळं, 8 दिवसाची 10 दिवसाची ट्रिप करून आले. आणि घरी आल्यावर काय म्हणतात, हा कसं बरं वाटलं घरी आल्यावर, पिठलं भात खाल्ल्यावर बरं वाटतं. आपले अंतरून ते आपलं अंतरून, मग कशाला जायचं. पण असं म्हणतात म्हणजे म्हणतोय की सगळं फिरून आमचं विश्वरूप सगळं बघितलं, पण खरा विसावा तुझ्या चतुर्भुजात आहे. चतुर्भुजच आम्हाला विसावा आहे. ह्याच्यात समाधान, शांती, मोक्ष हे मला म्हणे ह्याच्यातच सगळं मिळतंय. हेच मला आवडतं. आणि काही जे जे दान पुण्य आम्ही केले, तया फळी फळ ह्याची तुझे चतुर्भुज. हे चतुर्भुज रूपच आम्हाला फळ रूपाने मिळतं. जे जे काय मिळवायचं दान पुण्य आम्ही केले, कशासाठी करतो, दान केलं पुण्य केलं, तर हे तुझं चतुर्भुज रूप आम्हाला भोगायला मिळतं. सगुण भक्ती करायला मिळू दे, आणि म्हणूनच आम्ही हे सगळं करतो. हेच तुझं रूप आम्हाला आवडतं. तुका महाराज म्हणतात, तुका म्हणे ह्याची सर्व सुख पाहिन श्री मुख आवडीने. सगुण रूप बघण्यात सुद्धा आम्हाला समाधान, मोक्ष, आनंद आहे.
सगुण रूपाच्या भक्तीने सच्चिदानंद प्राप्ती भक्ताला होते. म्हणून हे रूप मला तुझं ते बघायचं. कसं आहे म्हणे तुझं ते चतुर्भुज रूप, किती सावळं सुंदर आहे रे. हे कसलं विश्वरूप दाखवतोयस तू भयंकर. कैसे निरोत्पला ते राबित, आकाशाही रंगू लावित, तेजाची बीज दावित इंद्र निळा. काय तुझा घनश्याम निळा रंग, सुंदर वर्णन आहे सावळं रूप तुझं. नीलोत्पल, नीलकमल. अहो ते नीलकमल आकाश कसला त्यांचा निळा रंग तुझ्यामुळेच मिळालाय. तुझा खरा निळा रंग, त्यांचा कसला निळा रंग. आणि तेजाची वीज, तेज तरी कुठलं तुझं, विजेचं कुठलं तेज, हे तुझं तेज आहे त्याच्यापुढे तुझं तेज फिक्क पडतं. इंद्र निळा, इंद्र निळा त्याचं ते इंद्र निळाच्या फिक्क पडेल. इंद्रनील रत्न असतं, त्या रत्नाचंही तेज फिक्क पडेल असं तुझं म्हणे तेज आहे तुझ्या कांतीचं, अंगकांतीचं, रूपाचं. हे विश्वरूपाचे सोहळे भोगुनी निवादी जे डोळे, आता होता ती आधले कृष्ण मूर्ती लागी. हे विश्वरूप पाहिलं बाबा, डोळे पुरले माझ्या. भोगुनी निवाले, निवाले शांत झाले डोळे, पण आता मात्र अधीर मी कशासाठी झालेले, कृष्ण मूर्ती लागी, तुझं चतुर्भुज रूप बघायचं. या अर्जुनाची या बोला विश्वरूपा विस्मयो झाला, म्हणे ऐसा नाही देखीला ढसाळ कोणी. ढसाळ म्हणजे अविचारी बरं का, मूर्खच म्हणतो. विचार करते विश्वरूप रूपातलं श्रीकृष्ण, की काय आश्चर्य वाटतं ना अर्जुन, असं काय म्हणतोय चांगलं मी त्याला विश्वरूप कोणाला दाखवलं नाही दाखवतोय, आणि म्हणतो असा अविचारी माणूस बघितला नाही बाबा, मी काय तुला दाखवलं आणि तू काय म्हणतो. म्हणून ते म्हणतात त्याला आचार्य, ऐसे काय नेणं तुझी आवडी, जाहली प्रसन्नता आमची वेडी, म्हणून गौप्याची ही गुणी उभवली जगी. म्हणजे काय तुझं हे बोलणं, माझंच मला कळत नाही की मी तुझ्यावर एवढा प्रसन्न कसा झालो, काय तुझी आवड मला इतकी आवडी. खरं भक्ती माझीच तुझ्यावर भक्ती आहे, आणि म्हणून म्हणे गौप्याची गुढी, जे गौप्य काळजातलं जे गुह्य ज्ञान ते मी तुला गुढी, गुढी आपण उभारतो म्हणजे प्रत्यक्ष सगळ्यांना दिसावी म्हणून गुढी उभारायचं. तुझ्या रूपाने सगळ्या जगाला दाखवलं ना मी. आपण हे विश्वरूप दर्शन याच्यातला अध्याय वाचून ऐकून माऊलींचं वर्णन ऐकून जणू काय आपण पण त्या विश्वरूप सगळं बघितलं असंच वाटतं ना. म्हणून गुढी उभारायची म्हणजे किती म्हणे मी तुझ्यावर प्रेम करू का काय, काय माझं मलाच कळत नाही, मी एकदम तुला दाखवली. तू म्हणतो नको याची सौम्य पातने वेदी मौनची घेतले, याज्ञिकी मागवते आलेच परगोनिया. याची म्हणजे या विश्वरूपात, या विश्वरूपासाठी कोण कोण काय प्रयत्न करतं माहितीये का. वेद पण मोठे झाले म्हणे, वेद ह्याच्यापर्यंत आले त्यांना पण कळलं नाही, त्यांना पण बघायला मिळालं नाही. याज्ञिकी यज्ञ करून सगळ्यांनी इच्छा केली पण त्यांना पण बघायला मिळालं नाही. शेवटी ते सोडून स्वर्गात आले पण त्यांना ते काही बघायला मिळालं नाही. आणि असं मी तुला हे विश्वरूप दाखवलं आणि तू म्हणतोस नको म्हणून. पण नेहमीच गावंढिया, गावंढिया म्हणतात बघा, एवढा एकच शब्द त्यातल्या त्यात कठोर माऊलींना बोलता येतो. त्यांनी तिसऱ्या ह्याच्यामध्ये सुद्धा लांबूनी देहाची मूर्ती खंती करती जे कर्माची ते एका आवडेला असं म्हटलेलं आहे. फार तर फार कठोर शब्द एवढाच बोलता येतो माऊलीला, इतकं त्यांचं हृदय काळीच मायेने भरलेलं आहे, करुणेने भरलेलं आहे. ते म्हणतात काय आता तुझी हवा जागो, आपण म्हणतो ना आई चिडून म्हणते काय आता तुझं तू कुठे डोकं फोडून घेऊ का काय तुला कळत. तसं म्हणतात काय आता तुला रागू, अंग सोडून या छाया आणि दिसत्या. म्हणजे शरीर सोडून तू त्याची छाया आहे त्याच्याकडेच बघतोयस, त्यालाच आलिंगन द्यायला बघतोस. म्हणजे त्यांना म्हणायचंय काय की हे विश्वरूप निर्गुण रूप जे आहे ते खरं आहे. सगुण रूप आहेच तेही तितकंच महत्वाचं आहे, ती भक्ती करावी, पण ते एक प्रतीक आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे, त्याच्यात अडकून पडू नये. म्हणजे माझं चतुर्भुज रूप ही छाया आहे आणि मूळ काय आहे विश्वरूप अंग ते तू समजून घे म्हणून तुला दाखवलं मी. पण आता काय करावं, वेगळ्यासारखंच वागतोस.
हे रूप जरी घोर विकृती आणि थोर तरी कृतनिश्चयाचे घर घ्यायची करी. भगवंत ठासून म्हणतायत अरे हे बरोबर आहे घोर. म्हणून हे विश्वरूप दाखवण्याचा भगवंतांचा एक उद्देश असा आहे की जग हे काही सगळं गुढी गुढी चांगल्याच हे नटलेलं नाहीये, त्याच्यात भयानक पण आहे. आणि हे जे युद्ध होणार आहे त्याच्यामध्ये संहार खूप होणार आहे. युद्ध म्हटलं की त्याच्यात त्याच्या जय झाला तरी त्याच्या बरोबरीने नुकसान आलं, हे पण आहे, हे पण सांगायचंय त्याला. म्हणून ते म्हणतात की विकृत आणि असं असलं तरी कृतनिश्चयाचे घर म्हणजे तू मनात ठसवून ठेव की हे निर्गुण रूप खरं मूळ आहे आणि त्याच्यातलं सगुण झालेलं हे तू कर. आणि म्हणून पुढे ते म्हणतात येरे वरी चिरेनी चित्ते बाह्य सख्य सुखा पुरते भोगीची का श्रीमूर्ती ते चतुर्भुज. अरे तू बरोबर सख्य आपली भक्ती करून भोग ना हे आनंद सगुण, पण मूळ चतुर्भुज केलंस बसलंस तरी हे मुख्य आहे निर्गुण ते लक्षात. म्हणजे ते म्हणतात शरीराने सगुण भक्ती करावी आणि मनाने निर्गुण भक्ती करावी. अंतरंग भक्ती जी आपण म्हणतो ती निर्गुण रूपात करावी. असं कर म्हणजे आपण चार मुक्तीमध्ये ना सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता भगवंतांचं सलोकता त्यांच्याच समाजात आपण असणं किंवा गुरु काय ती सलोकता आहे. मग त्याच्यापेक्षा अजून समीपता त्यांच्या अजून जवळ जायला मिळते जसे त्यांचे सवंगडी वगैरे कृष्णाच्या जवळ. आणि मग स्वरूपता त्यांच्यात एकरूप होतात. म्हणजे ही सलोकता समीपता तू ह्या ज्या आहेत त्या सगुण रूपात भोग ना, पण शेवटी तुला सायुज्यता मुक्ती जी आहे ती तुला निर्गुण रूपातच मिळणार. म्हणजे सगुण भक्ती करून पण मिळते, पण तिथे त्याचा बेस निर्गुण आहे, निर्गुण रूप आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. चित्ताने निर्गुण भक्ती करते, शरीराने सगुण भक्ती कर, पण हे निर्गुण रूप काय आहे ते तू मनात ठसवून घे. ऐसे वाक्य बोलत ठेवो मागुता मनुष्य जागला देवो हे ना परी नवला गो आवडीचा तिये. संजय म्हणतोय राजाला धृतराष्ट्राला हे म्हणे वाक्य भगवंत बोलताय ना बोलताय तोच ते मनुष्य रूपात आले, मनुष्य रूपात अवतीर्ण झाले. हे एकदम मनुष्य रूपात अवतीर्ण झाले ह्याच्यात काय आश्चर्य नाही म्हणे. जसं त्याने एकदम विश्वरूप घेतलं तसे चतुर्भुज झाले. पण नवल म्हणे हे वाटते आवडीची ती एक काय अर्जुनाची भक्ती आहे अर्जुना, प्रेम आवड आहे. जसं भगवंताला स्वतःला वाटते की अरे काय मला एवढं अर्जुनाचं वेळ कसं काय तो म्हणे ते मी वागतोय, तसं संजयाला सुद्धा तेच वाटतं. तो म्हणतो त्यांचं हे झाले चतुर्भुज रूपात त्याचं मला नाही आश्चर्य वाटत, पण अर्जुनाच्या म्हणण्याप्रमाणे लगेच त्यांनी चतुर्भुज रूप घेतलं ह्याचं आश्चर्य वाटतं. आणि त्याला माऊलीने इतकं सुंदर दिलाय दृष्टांत बघा, अगदी व्यवहारातला दिलाय. भोकाची कृष्णाकृतीची आहे मोडी होती विश्वरूप पटाची घडी ते अर्जुनाची आवडी उकलून लागली. तुम्ही डोळ्यासमोर साड्यांचे दुकान आहे, बायका जातात साडी वगैरे घेऊन, तिथं तो खरंच तुला म्हणतात की तो सेल्समन जो असतो ना साडीच्या दुकानातला तो खरा स्थितप्रज्ञ म्हणतो. अशी दाखवा तशी दाखवा अंगावर दाखवा अंगावर दाखवा तरी तो आपला त्याच स्थितप्रज्ञ त्यांनी सगळं दाखवत असतो. तर तशी म्हणे अर्जुनाला आवड होती म्हणून ही कृष्णाकृतीची मोडी मर्यादित आकारात जो श्रीकृष्ण होता ती घडी उलगडून दाखवली, विश्वरूपात दाखवली त्यांनी अर्जुनीच्या आवडीसाठी. तव परिमाण रंगू तेणे देखिले साविया चांगू तेथ ग्राहकीये नव्हेचे लागू म्हणून घडी केली पुढती. मग काय झालं परिमाणा रंग, मग त्याची लांबी रुंदी रंग हे सगळं म्हणे साविया चांगू चांगलं बघितलं सगळं अर्जुनाने, पण त्याला ग्राहकीये त्या ग्राहकाला नवीचे लागू ते काय पटलं नाही आणि म्हणून परत त्याची घडी केली. ते चतुर्भुज परत त्यांनी
दाखवलं, त्याला सुंदर असा दृष्टांत दिला. म्हणून मी घडी केली परत मिटून घेतली अर्जुनासाठी. आधी तो म्हणाला म्हणून उलगडली, आता नाही म्हणतोय, घाबरला म्हणून त्याच्यासाठी परत घडी. किंबहुना आनंदे धाकुटपणा घेतले परी आश्वासिले पार्था ते बिहाली आसी. काय सांगू, किंबहुना माऊली म्हणते आपल्याकडे लहानपण घेतलं भगवंताने भक्तासाठी. भक्तासाठी भगवंत काय काय करतो. अंबरीशासाठी गर्भवासच आले होते. धाकुटेपणा भगवंत घेतात, आपल्याला नाही घेतात. बिहालिया घाबरला अर्जुन आपला भक्त. ठीक आहे म्हणून त्याच्यासाठी परत चतुर्भुज झाले. अहो भगवंत जिथे लहानपण घेतो, मागे सरतो, तो अवतार घेतो म्हणजे तरी काय, एक पायरी खाली येतो. त्याचे जे परमतत्व आहे, दैवी शक्तीचे रूप आहे, ते एक पाऊल खाली येतो. कशाला, परित्राणाय साधून विनाशाचे दुःख. आणि आपण क्षुल्लक माणसं एक पाऊल मागे घ्यायला तयार नसतो. माझं आडलंय खेटर, नाही बोलत ती, मी नाही बोलणार. पण भगवंत अर्जुनासाठी तयार झाले. आणि मग हे रूप बघून आनंदित झालेला अर्जुन. ऐसा संतोष बहुचित्ते घ्यायचे तर असे पंडू सुते विश्वरूपा पाठी कृष्णाचे देखून या. विश्वरूप गेल्याने कृष्ण मूर्ती परत देखली ती सावळी, आणि त्यामुळे आनंदित झालेले अर्जुन. विश्वास टाकलेला आहे त्यांनी, संतोष बहुचित्ते. कसं म्हटलंय त्यांनी, माऊलीने वरती सांगितले, काय काळा ते जिणून आला महावातू मांगास आली. एखादी काळाला जिंकून यावं, एखाद्या मरणाच्या याच्या, आपण म्हणतो ना, काय माझं मरण आलं होतं अगदी थोडक्यात चुकलं, माझ्या डोक्यावरच खांदी पडली असती. आणि तेव्हा जो भाव असावा, सुटकेचा निश्वास आपण सोडतो, वा काय संकटात ना साव, तशी याची स्थिती अर्जुनाची झालेली आहे की आनंद झाला. म्हणजे सगुण रूपातनं मिळणारं जे सुख आनंद आहे, आणि विश्वरूपातनं मिळालेला जो तिथे पण मिळालेला आनंद पण तो वेगळा आहे. ह्याच्यातला फरक इथे माऊलीने या रूपाने, या शब्दाने दाखवून दिलेला. आणि मग ते म्हणतोय, हे रूप दाखवणे देवराया की माझा अपत्या चुकली या बुझावून तुवा माया स्तनपान दिली. काय सांगू बघून त्यामुळे, अरे तू परत चतुर्भुजात झाला, काय तुझे उपकार माझ्यावर. तू नुसतं चतुर्भुज दाखवलं नाहीस म्हणे, पण एखादं मूल चुकावं आईकडनं, आईपासनं दूर व्हावं आणि ती भेटावी आणि तिने स्तनपान द्यावं, तेव्हा कसं वाटेल त्या बाळाला. कशी माझी स्थिती झाली आहे. तू आईचेच माझी, माये विण बाळ क्षण बरे न राहे. भुकेलं राहतं बाळ, नाही आई आई करून रडतं, आईशिवाय काही नको. त्या आई म्हणजे सर्वस्व असतं. माहेरी गेलेली कधी मुलगी राहते, मुलाला थोडा वेळ ठेवून आई जरा जाऊन येते ना, ते रडून आकांत घालतं, सगळे उपयोग येतात. शेवटी आल्यावर म्हणतात, हे बाई तुझं हे पोर काही ऐकत नाही, काही नाही. ते एक बाजूनी म्हणते, काय रे तुला एवढा, पण आतनं कुठेतरी आनंद होतो, पोर माझ्याशिवाय राहत नाही. तशी म्हणे माझी स्थिती झालेली आहे. तो आई भेटली म्हणे, आई भेटली आणि चतुर्भुज रूप दाखवून तू स्तनपान दिलं. मग ये श्रीमूर्ती भेटावे सडी आयती, ते शिकवण सुभद्रापाती. विसरायचं, भगवंत असं म्हणतात, त्याला म्हणतात, अरे आत्ताच मी तुला काय सांगितलं होतं की छाया आलिंगन, जर शरीर सोडून छायेला आलिंगन देतोयस, निर्गुण रूप तू ठसव. म्हणून ते परत म्हणतात, असं का म्हणतोयस तू, श्रीमूर्ती भेटावे सडिया यती. वरवर तेव्हा सगुण भक्ती करायची, तेव्हा तू धर ही सगुण रूपाची इच्छा, पण एरवी तू शिकवण सुभद्रापती म्हटले इथे मुद्दाम. म्हणजे तू आता माझ्याशी नाते संबंध तर आहेच, पण अजून झालेस, एवढा झाला ना. आणि मग तू असा विचाराने वागतोस, हे विसरलासी का, विसरलासी मग आत्ताच तर तुला एवढ्यात सांगितलं, एवढ्यात विसरला. अगा अगा आंधळी अर्जुना, हाती आजी मेरूही होय साना, ऐसा हाती मना चुकीचा भाव. एखाद्याला जर एकदम घबाड हाती आलं किंवा ज्ञानीमध्ये नसताना योग्य आलं तर त्याची किंमत राहत नाही माणसाला. तसं म्हणे तुझं झालंय, तू म्हटलास म्हणून तुला एवढं मेरूही होय. मेरू सहज आपल्या हातात आला तर तो पण लहान वाटतो, नगण्य वाटतो. अशी कधी कधी स्थिती होते मनुष्याची. कशी झाली आहे का म्हणे तुझी, चुकीचा भाव सोडून दे.
हा तुझा चुकीचा भाव आहे. आत्मस्वरूपाचं दर्शन गुरूंच्या कृपेने जरी झालं तरी ते धरून ठेवावं लागतं शिष्याने प्रयत्नाने साधनेने. त्याने ते पूर्णत्वास न्यायचं असतं. म्हणून हा चुकीचा भाव तू सांगतोयस असं म्हणू नकोस की मला ते ईश्वरूप नको, मला तुझं चतुर्भुजच फार आवडतं. कारण का अरे वेड्या, मी कुठल्याही साधनेने यज्ञाने कशानेही मिळत नाही हे विश्वरूप, ते तुला दाखवलं आणि तू असं म्हणतोय. दानादी कीर कानडे यज्ञीही तैसा न सापडे, जैसे मी का सुरवाडे देखील सुरवाडे, अरे सहजासहजी तुला दाखवलं. तसं म्हणे कित्येक लोक दान करतात, यज्ञ करतात, तप करतात, त्यांना मिळत नाही. ते तुला मी सहजासहजी दाखवलं. तैसा मी एकी चिमूट कसा मिळतो नाही असं वरवरताना सकामतेने तुम्ही काही करा, भगवंत मिळणार नाही. भगवंतासाठीच भक्ती, भगवंतासाठीच प्रीती, भगवंत तूच करणारा, तूच एक, तुला माहितीये माझं काय होतंय, तू जे करशील ते प्रमाण. एवढी पण इच्छा नाही त्या ज्ञानी भक्ताची. ज्ञानी भक्त आपण बघितलं ना सातव्यामध्ये 4 प्रकार, की भगवंता तू मला मरण दे, जन्म दे, तुझ्या पायाशी ठेव, काहीही नाही, तू करशील ते मान दे, अशी भूमिका असते. म्हणून कसा मी मिळतो एकाची परी आतुडे मी अवधारी, जरी भक्ती येऊनी वरी चित्ता तेला. त्या भक्तीनेच येऊन वरलं पाहिजे मनाला, चित्ताला. इतकी अंतःकरणात भगवंत भक्ती असली पाहिजे. भगवंताला जाणायचं, त्याच्यात शिरायचं, त्याच्या अंतःकरणात एकरूप व्हायचं हे पाहिजे. पण ही भक्ती कशी पाहिजे, वरवरची नको. म्हणून ते म्हणतात त्याची भक्ती ऐसी, पर्जन्याची सुटी काय जैसी, धरा वाचून अनारसी गतीची नेणे. पर्जन्याची धार आली की ती डायरेक्ट ती धरणीशीच मिळते, तिला मध्ये काही थांबायचं नसतं. तिचं गंतव्यस्थान काय, गंतव्यस्थान तिचं भूमीशी, भूमीकडेच जाते. किंवा तैलधारा अशी पण उपमा दिलेली जाते. सतत ती तुटत नाही बघा, तैलधारा अखंड असते. तशी प्रेमधारा पाहिजे, भक्ती पाहिजे, तशी अखंड पाहिजे, सतत एकनिष्ठ. तोच विचार साध, मन बुद्धी अंतःकरण सगळं त्याच्याशी स्थित झालेलं पाहिजे. भगवंत करून घेतोय माझ्याकडनं, आपल्याकडे कर्तृत्व नको, अभिमान नको, गर्व नको. ही अशी ही भक्ती पाहिजे. आणि म्हणून अशी भक्ती असली तरच मी मिळतो. अशा भक्तीने जर तुम्ही काही करा मग मी मिळतो. तयाची क्षणासावे एवं विधाने जाणावे, जाणीताला तरी स्वभावे दृष्ट होय. दृष्ट होय म्हणजे मग माझं पद मिळतं, मी रूपात्या मिळतो. कसं, तयाची क्षणासवे, जेव्हा द्वैत भाव संपला किंवा जाणावं. ज्ञातून दृष्टांच प्रवेशुच परंतप, हे ते 3 गोष्टी सांगितल्या. आधी जिज्ञासू भक्ताने जाणावं देवाला, काय देवाला, मग त्याच्यातच शिरावं, त्याच्यात एकरूप व्हावं, आणि मग ज्ञानरूप व्हावं. तो आपणच होऊन जावं, तो ब्रह्मरूप आपणच होऊन जावं. अशी ही भक्ती आहे. म्हणते टप्प्या टप्प्याने हे तो ज्ञानी भक्त होत असतो. मग सगळीकडे माझंच दर्शन होतं म्हणे, सगळं विश्व माझ्याच रूपाने दिसतं. अशा प्रकारे मी भक्ती केली ना तर मग आपोआपच त्याला, सगळे जे संत लोक आहेत त्यांना आपोआप हे असंच विश्वरूप दर्शन झालेलं आहे. विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाशले प्रकटले, अवघेची देह झाले ब्रह्म. म्हणजे काय, विश्वरूप दिसलेलं आहे. अणुमनी ठोकला तुका आकाशा एवढा, विश्वरूप झाले. त्याच्याबरोबर ते पण विश्वरूप झाले. जो मजची एका लागी करणे वाहतसे आम्ही, जो या मी वाचवणी जगी गोमटे नाही. शेवटचा जो श्लोक आहे त्याच्यावरचं भाष्य आहे ते सार सांगितल्यासारखं करतात. मूल्य गोष्ट सार, अर्जुना काय करायला पाहिजे याच्यासाठी, माझ्यातच मन ठेव, मलाच बस, मलाच सगळं. हे भगवंताचं जे काय तुम्ही कर्म करताय ते भगवंताचं कर्म म्हणतात. अरे मी हे देवाचं काम करतो, मग चांगलं झालंच पाहिजे.
अशी जर भावना असेल तर तुमच्या हातून मग ते सत्कर्म चांगलंच होतं. जिवंत असताना काय, देह पडल्यावर पण फक्त भगवंतासाठीच अशी भावना पाहिजे. मग असा जो भक्त असतो तो जीवनमुक्तच होतो. देह पडल्यावर काय, आता तो देहात असताना सुद्धा मलाच मिळालेला आहे, माझ्याशी एकरूप झालेला आहे. यस्त मामेती मामिती पांडव, तो मीच झालेला आहे, माझ्याशिवाय कोणी दुसरा नाही, त्याच्यात माझ्यात फरक नाही. माऊलीने अनेक दृष्टांत दिले. ते म्हणतात दिवा आणि दिव्याचा प्रकाश काय वेगळे, सूर्य सूर्याचं तेज काय वेगळं आहे, सागर सागरातल्या लाटा काय वेगळ्या आहे, तसा तो आणि मी एकाची पाणी एकवंची, काही फरक नाही. माझं स्वरूप आहे. तो शरीराने वेगळा दिसतोय पण प्रत्यक्ष तो म्हणजे मीच आहे. व्यवहार करतोय पण तो प्रत्यक्ष मीच आहे आणि तो माझ्यासाठीच सगळे व्यवहार करतो. बाकी त्याला माझ्याशिवाय काहीही नको आहे आणि म्हणून त्याचे असे हातनं कर्म अशी त्याची घडत असतात. अशी कर्म तू केलीस तर मला मत्कर्म करून मत्परम मद्भक्त संगवर्जित. संगवर्जित आहे फार महत्वाचं. आसक्ती नको, आसक्ती नको, फळाची आशा नको, असं ठेवून तुम्ही कर्म करा. मग भूते हे भाष विसरला, जे देखी मी जी आहे सुदला, म्हणून निर्वैर जाहला सर्वत्र भजे. अशी स्थिती झाली. ब्रह्मरूप ब्रह्मभूत प्रसन्नात्मा नशोचित नकांक्षिती. कसलं सुख कसलं दुःख, ब्रह्मभूत झालाय, असा झाला की दृष्टीत मीच आहे आणि म्हणून त्याच्या दृष्टीत मी आहे, ब्रह्मरूप झालाय म्हणून हे विश्व सगळं ब्रह्मरूप आहे. तो कुणाचा द्वेष करेल, तो कुणाचा मत्सर करेल, सगळं हे ब्रह्मरूपच झालेलं आहे. मग असा जो भक्त आहे ना, तयाचे त्रिधातुक हे जे जाये ते मीची होऊन येते. त्रिधातुक सगळे जे धातू आपल्या शरीरात असते, कफ पित्त वात त्रिगुण, ह्याच्या पलीकडे गेला तो सगळा आणि तो माझ्या होऊन राहतो, माझ्यातच माझा होऊन राहतो. त्याच्यात माझ्यात काही फरक नाही. ऐसे जगदुदर दोंदिले, तेने करुणा रस रसाळे, संजय म्हणे बोलिले श्रीकृष्ण देवे. काय सांगू राजा तुला, तो स्वतः सर्गेत होतोय हो, त्याच्यावर कापर अंगावर रोमांच उठतात, पण धृतराष्ट्राला काही फरक पडत नाही. किती सांगतोय, जगत उतर दोंदिले, उदर जगताचं संपूर्ण जगतच त्याच्या पोटात आहे म्हणून दौंदले, त्याचं जे उदर मोठे म्हणून असा श्रीकृष्ण करुणा रस रसाळे, अगदी रसाळ आणि करुणेने भरून संजय म्हणतोय, पण त्याच्यावर काहीही फरक नाही. सगळ्या जगाला आश्रय दिलेला असा तो श्रीकृष्ण आहे. राजा आता तरी तू त्याला भज असं म्हणायचंय त्याला. मग असं सगळं म्हटल्यावर तेने देवाची या दोन्हीही मूर्ती, आता इथे माऊलीने जे अर्थ म्हटले दोन्हीही मूर्ती बरं का, म्हणजे विश्वरूप पण आणि चतुर्भुज रूप. म्हणजे एका बाजूला ते विश्वरूप कुठेतरी ज्ञानाच्या डोळ्याने त्याला दिसतच आहे, ज्ञानदृष्टी दिली आहे ना, ते दिसतंय. आणि आता चतुर्भुज रूप पण समोर ठाकलेलं आहे. दोन्ही निकिया नहाळल्या चित्ती, त्यांनी नीट छानपणे तर दोन्ही मूर्तींकडे दोन्ही रूप बघितलेली आहे. तव विश्वरूपाहुनी कृष्णाकृती देखीला लाभू, तरी त्याला अजून वाटते कृष्णमूर्तीच छान आहे, त्याच्यातच असं वाटतंय. विश्वरूपाहुनी, विश्वरूपापेक्षाही त्याला ही कृष्णमूर्ती चतुर्भुज रूप फार आवडलेलं आहे. देखीला लाभू, त्याच्यातच माझा आनंद आहे असं त्याला वाटतं. तिया ऐकूनी सुभद्रा कांतू, चित्ती आहे म्हणतो तरी होय परवे दोन्ही आतू ते पुढती पसो. इथे वरती दाखवलेलं आहे की ह्याच्यानंतर माऊलीने म्हणजे सांगितले, तिथे निर्देश केले नाहीये. ते म्हणतात की भगवंता ह्याची जाणीवे मानून की जे देवे, हेची समर्था वया लागी, एक दोन चांगी उपपत्ती शारंगी दाविला झाला. म्हणजे अरे वेड्या, हे निर्गुण रूप खरं आहे हे दाखवण्यासाठी अजून त्यांनी उदाहरण देऊन भगवंतांनी त्याला सांगितलेलं आहे. आणि त्याच्या पुढे म्हटले तिया ऐकोनी,
हे सगळं भगवंतांचं बोलणं ऐकून सुभद्रा तांतून सुभद्रेचा नवरा मनात म्हणतो, तरी होय बरवे दोन्ही आतू ते पुढती पुसो. आता ना आपण भगवंतालाच विचारावं. ह्याच्यातनं पुढच्या प्रश्नाने सुरू झालेला आहे 12वा अध्याय. तो म्हणतो भगवंतानाच आता आपण विचारावं की बाबा सगुण रूप भक्ती चांगली का निर्गुण भक्ती चांगली, तू असं म्हणताय, मग नक्की मला काय करू? मला का आवडतंय सगळं चतुर्वेदी? मग ह्या दोन्ही ते पुढती पुसो, ते मी आता नंतर विचारेन. आणि मग शेवटी ज्ञानदेव म्हणताय की अशा तऱ्हेने हे विश्वरूप दर्शन मी माझ्या ओवीने बांधून तुमच्या तिथे काय म्हणताय, घरोनी सद्भावाची अंजुळी, सद्भावाची मनात करुणा प्रेम असल्याशिवाय अशी भाषा उमटत नाही बरं, अशी प्रतिभा येत नाही. सद्भावाची अंजुळी, अंजुळी माझ्या म्हणे अंजुळीमध्ये ओंजळीमध्ये मी सद्भावाची मी या ओळी फुले मोकळी, ओवी बद्दल केली मोकळी, आता मोकळी केली बरं का म्हणताय त्यांनी. गोविया म्हणजे ओवी, ओव्यांना म्हणजे काय, गीतेमध्ये जे आहेत शब्द ते मोकळे केले मी अर्थाने, सोप्पा करून सांगितलं. गोविया फुले मोकळे अर्पिली अंध्री युगली विश्वरूपाच्या, विश्वरूपाचं जे चरण आहे अंध्री युगली 2 पावलांवर, ती म्हणे माझा भक्ती मी त्याच्या चरणावर वाढतोय. हे जे 11वा अध्याय मी ओवीबद्ध केलाय तो जणू ते त्याच्या चरणावरनी ही माझी भक्ती रूपाने केलेली पूजा आहे असं ज्ञानदेव म्हणताय. आणि मग 12व्यामध्ये अर्जुन जे मनात आलंय त्याचा तो प्रश्न विचारणार आहे की सगुण भक्ती चांगली का निर्गुण भक्ती, की त्याच्यात दोघातला किंवा सगुण भक्त योग भक्त का निर्गुण भक्त, असं त्याला तो विचारणार. ते आता आपण पुढच्या वेळेला बघूया. इथे आज आपण विश्वरूप दर्शन 11वा संपूर्ण इथे वासुदेवाच्या